असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी सुरू केलेलं चौथं आंदोलन आज यशस्वीरित्या सरकारच्या शिष्टमंडळाने सोडवलेलं आहे। शंभूराज देसाई, संदीपान भुमरे आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालचं हे शिष्टमंडळ होतं। या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन मनोज जरंगे यांची समजूत काढली, त्यांची भेट घेतली आणि उपोषण सुद्धा सोडवलेलं आहे। 6व्या दिवशी मनोज जरंगे यांची प्रकृती चिंताजनक झाली होती। नेमकं त्याच वेळेला हे उपोषण सोडवण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत शंभूराज देसाई आहेत। देसाई साहेब, खरं तर तुमचं अभिनंदन। एक मोठं उपोषण जे आहे तुम्ही सोडवलेलं आहे। या पुढच्या टप्प्यामध्ये कशा कशा आरक्षण देण्यासंदर्भातल्या घडामोडी घडतील? नाही, मुळातच माननीय मनोज दादांची तब्येत 2 दिवस झाले खराब झाल्यानंतर 2 दिवसापूर्वी आमचे ज्येष्ठ सहकारी खासदार नवनिर्वाचित संदीपानजी भुमरे साहेब जाऊन त्यांना भेटून आले होते। त्यांना विनंती केली होती की तुम्ही औषधोपचार घ्या आणि उपोषण स्थगित करा। मग आज परत एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला, भुमरे साहेबांना, आम्हाला दोघांनाही सांगितलं त्या ठिकाणी जायला। राणा जगजितसिंह आमच्याबरोबर होते, आमदार राजेंद्र राऊत आमच्याबरोबर होते। आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना विषय समजून सांगितला। 2-3 गोष्टी महत्त्वाच्या त्यांनी मांडल्या, त्या की सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला कायमचा अध्यादेश हा लवकर काढा, जे काही गुन्हे झालेले आहेत म्हणजे दगडफेकीचे वगैरे ते गंभीर स्वरूपाचे मागे घ्यायचा निर्णय झाला होता तो घ्या, आणि मराठा आणि कुणबी हे जे कुणबी प्रमाणपत्र दिलीत त्या प्रमाणपत्रांप्रमाणे कुणबी मराठा हे कुणबीच आहेत या संदर्भातला जो काय प्रलंबित विषय, असे 2-3 महत्त्वाचे विषय त्यांनी मांडले। सगळ्यात महत्त्वाचा विषय होता सगळ्या सोयऱ्यांचा। तर मी त्यांना विनंती केली की मध्यंतरी 2 महिन्याचा कालावधी हा आमचा आचारसंहितेमध्ये गेला। सजेशन्स, ऑब्जेक्शन्स आली, आपण त्याचा ड्राफ्ट पब्लिक डॉमेनमध्ये दिला सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातला, आणि त्याच्यावरती मोठ्या संख्येनं राज्यभरातनं सजेशन्स आली, ऑब्जेक्शन्स आली, त्याचं स्क्रुटिनी छाननी करायचं काम विभागामध्ये सुरू आहे। पण गेली 2 महिने आचारसंहितेत सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी हे निवडणूक कामासाठी निवडणूक आयोगानं पुलान करून घेतले होते, म्हणजे जवळपास सगळी यंत्रणा तिकडे होती। तर मी त्यांना विनंती आज केली की किमान 2 महिने तरी आम्हाला अजून थोडा वेळ लागेल ही सगळी प्रक्रिया पूर्ण करायला, आणि जे आपल्याला सगळ्या सोयऱ्यांचं आपण शब्द तुम्हाला दिला होता ते करताना ते कॉन्क्रीट असलं पाहिजे, म्हणजे कायद्याच्या फ्रेममध्ये परफेक्ट बसणारं ते असलं पाहिजे। घाई गडबडीमध्ये एखादी चूक व्हायची आणि ती जर पुन्हा हायकोर्टमध्ये पॉईंट आऊट झाली आणि ते जर सगळंच रिजेक्ट झालं तर गडबडीमुळं आपल्या पायावर आपण दगड मारून घेण्यासारखं नको, म्हणून मी त्यांना विनंती केली। आणि माझे त्यांचे व्यक्तिगतही संबंध चांगले आहेत, आपण पाहिलं असेल बोलताना देखील ते म्हणले बाबा रायसाहेब आल्यामुळं आता मला काय त्यांचा शब्द खाली टाकू द्यायचा नाही। मी त्यांचे आभार मानेन, सरकारच्या वतीनं आभार मानेन। त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यावर विश्वास व्यक्त केला, ते म्हटले की शब्द पाळणारा मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या रूपानं महाराष्ट्राला मिळाला आहे। एवढंच नाही, आम्ही त्यांना जे शब्द दिला त्यांनी तो मानला, उपोषण त्यांनी स्थगित केलं। उद्याच मी मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे मराठा आरक्षणावर काम करणारी त्याचा मी एक सदस्य आहे। उद्या मी माझ्या स्तरावरती जे त्यांना मी आज आश्वासन दिलेलं आहे त्या अनुषंगानं किती लवकर ही पूर्तता करता येईल, काय नेमक्या त्रुटी आहेत, बाकी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या बाबतीत आपल्याला कसं पुढे जाता येईल, याच्या संदर्भातली बैठक उद्याच माझ्या दालनात मी लावलेली आहे, आणि त्याच्यावर चर्चा करून याच्यावरती अंतिम निर्णय घेण्यासाठी आम्ही लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांसमोर जाऊ। काल मुख्यमंत्री असं म्हणाले होते की सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्याच्या अधीन राहून आम्ही आरक्षण देऊ। पाठीमागच्या वेळेला जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने आरक्षण जे होतं ते रद्द केलेलं होतं। आता जरंगे पाटलांची भूमिका आहे कुणबीमध्ये समावेश करा, थोडक्यात सगळ्या सोयऱ्यांचा। तर यामध्ये तुम्ही जे म्हणताय की कॉन्क्रीट असलं पाहिजे, जे टिकणार असलं पाहिजे, तर त्याची व्यवस्था कशी चालली आहे सरकारपासून? त्यासाठीच मी आपल्याला परत सांगितलं बघा, पूर्वी एकदा मागं आपण घाई गडबडीमध्ये आरक्षण दिलं, आयोगनं नेमता दिलं, ते टिकलं नाही। आता सुदैवानं आपण 10% आरक्षण दिलं, जो कायदा केला आपण, अजूनपर्यंत तरी तो कायदा अस्तित्वात आहे, म्हणजे त्याला कुठं कोर्टानं इनव्हॅलिड ठरवलेलं नाही। म्हणून सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतलं जे अध्यादेश काढायचा आहे, जरंगे पाटील साहेबांचं म्हणणं काय आहे की परिवारामध्ये एकाला असला तर ती जी साखळी येणार आहे सगळी, म्हणजे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबाचे भाऊ, त्या भावाची मुलं, म्हणजे रक्ताच्या नात्यातली, तर त्याच्यासाठी सुद्धा स्वतंत्र कायदा आपल्याकडे। म्हणून मी तो शब्द प्रयोग केला की कायद्याच्या फ्रेममध्ये, कायद्याच्या चौकटीत बसणारं कॉन्क्रीट ते सगळे सोयऱ्यांचा निर्णय असला पाहिजे। त्याच्यासाठीच त्याची लिगल बाजू कशी आहे, म्हणजे सजेशन्स, ऑब्जेक्शन्स येणं, त्याची स्क्रुटिनी होणं ही प्रशासकीय बाब आहे।
पण कायद्याच्या चौकटीत लिगल फ्रेममध्ये तो कसा बसवता येईल याच्या बाबतीत LNG लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट जे आमचं आहे, किंवा आम्ही मराठा आरक्षणासाठी 3 सेवानिवृत्त हायकोर्ट जज साहेबांचे मार्गदर्शक मंडळ नेमलेलं आहे, त्यांचं कसं आपल्याला ह्याच्यामध्ये अभिप्राय घेता येईल, ह्या सगळ्या गोष्टींवरचं काम उद्यापासून या ठिकाणी सुरू होईल. तुम्ही म्हणताय 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला लागणार आहे. जरंगे पाटील म्हटले की 30 जूनपर्यंत हे सगळं काम आवरा. 1 महिना. तर मग 1 महिना त्यांचा तुमचा 2 महिन्याचा कालावधी, मग पुन्हा जरंगे पाटील उपोषणाला बसतील का असाही प्रश्न निर्माण होतो. तुम्ही पण जरा पॉझिटिव्ह विचार करा ना सगळ्यांनी. आता आज आपण एवढं मोठं उपोषण त्यांचं असणारं, त्यांच्या प्रकृतीची काळजी करून आपण त्यांना सोडवायसाठी आपण त्यांना विनंती केली, त्यांनी ती ऐकली. आमचा प्रयत्न राहील आणि मी त्यांना तिथं सुद्धा सांगितलं की दादा 2 महिने लागणार आहेत. पण ते म्हटले बाबा 2 महिने खूप होत आहेत. पण ठीक आहे, त्यांनी 1 महिन्याची वेळ दिला, आम्ही पूर्ण वेळ काम करू, अधिक लागली तर मॅनपॉवर त्याच्या ठिकाणी उपलब्ध करू. या सगळ्या बाबतीत उद्या मी प्राथमिक आढावा घेतो माझ्या स्तरावरती आणि अंतिम निर्णय करण्यासाठी आम्ही बाबा ह्याच्यात मॅनपॉवर वाढवायची, मग कुठल्या डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी तिकडे पुल ऑन करायचे त्या कामासाठी, किती दिवसासाठी करायचे, या सगळ्यावरती सरकारच्या वतीनं जे आम्ही आश्वासन दिलंय ते आश्वासन पूर्ण करण्याचा 100% सरकार प्रयत्न करेल. देसाई साहेब, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. जरंगे पाटील म्हणालेत की हा जर प्रश्न नाही सुटला तर मी विधानसभेला 288च्या 288 जागा लढवणार आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आज ते बोलले ही वस्तुस्थिती आम्ही तिथं ऐकलं. ते काय म्हटले, मला जायचं नाही, माझा पेशा राजकारण नाही किंवा मला राजकारण ह्याच्यामध्ये आणायचं नाही, मला माझ्या मराठा समाजासाठी काम करायचं आहे. आणि मी सुद्धा त्यांना म्हटलं की दादा एवढा 10% आरक्षण स्वतंत्र मराठा समाजाला देण्याचा निर्णय केवळ तुम्ही उभं केलेल्या आंदोलनाच्यामुळे यशस्वी झालेला आहे. त्यामुळं आता सुद्धा जे तुम्ही सगळे सोयऱ्यांसाठी आग्रही आहात किंवा कुणबी प्रमाणपत्राचं लागू करण्यासंदर्भात आग्रही आहेत, जसं तुमचं 10% आरक्षण देण्याला दिलेला शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पूर्ण केला, या बाबतीत सुद्धा आम्ही ते पूर्ण करू. पण थोडा वेळ लागेल का, तर ते कायद्याच्या चौकटीत परफेक्ट बसलं पाहिजे. मला विश्वास आहे की परत त्यांना अशा पद्धतीनं म्हणजे शेवटी निवडणुकांचा विषय वेगळा आणि मराठा समाजाचं आंदोलन वेगळं, पण पुन्हा आंदोलन करण्याची किंवा अशा पद्धतीनं निवडणुका मी लढवेन असं म्हणण्याची वेळ येणार नाही, एवढी दक्षता सरकार घेईल. आणि सरकार नक्की या बाबतीत पूर्ण वेळ पूर्ण क्षमतेनं 1 महिना जो कालावधी हातात आहे त्याच्यामध्ये आम्ही निश्चितपणे हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तर हे होते शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं की मराठा आरक्षणासाठी पुन्हा मनोज जरंगे यांना आंदोलन करण्याची किंवा निवडणूक लढवण्याची गरज पडू देणार नाही. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.